रड नको. मी आलोय ना. हा? माझं चुकलं अगं. भावनेवर विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे होता. माझ्या बहिणीला एकटं सोडून जायची हिंमतच कशी केली त्यांनी. तर खाऊ दे, त्याला असं तसं सोडणार नाही. तू तू नको ना रडू. मी आलोय ना आता. हा? ऐक ना बाळा. बोल. सूर्या, सापडली का तेजू? आता विचारून काय उपयोग आहे का? काळजी करण्यापेक्षा ना काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. हे कधी कळणार आहे तुम्हाला? तू माझा राग बहिणीवर नको ना काढू. मला नाही माहित मला कशाचा राग आलाय. पण माझ्या बहिणीच्या बाबतीत काय झालं ना, तर मी नाही सहन करू शकत ते. दादा ठीक आहे. माझ्या बहिणीला तुमच्या विश्वासावर सोडून गेलो होतो मी. तिला सोडून जायची हिंमत कशी झाली तुमची? हा? तुम्ही डॅडींचे पाहुणे म्हणून तुमच्या जागी आज दुसरं कोण असताना तर हिथंच. आव दादा, माझं ऐकून तर घ्या दादा. आव मी ह्यांना सोडून नव्हतो गेलो. मी तर ह्यांना सरप्राईज देण्यासाठी हा फुगा आणायला गेलो होतो. आम्ही पहिल्यांदा डेटवर गेलो म्हणून मला ह्यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं होतं. आणि मी हॉटेलच्या बाहेर पडलो तर काही अंतरावर मला एक फुगेवाला दिसला. मग मी तिथे फुगा आणायला गेलो आणि तिथेच एवढा वेळ गेला. मग मी परत आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो ना तिथे गेलो. मग तिथे गेल्यावर मला या दिसल्याच नाही. खरं सांगतो दादा, मी यांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ह्या मला सापडल्याच नाहीत. दादा मी सुद्धा खूप घाबरलो होतो. माझं चुकलं, मला माफ करा. पण मी खरंच हे मुद्दाम नाही केलो. तुम्ही जर का हा फुगा घेतला तर मी असं समजेन की तुम्ही मला माफ केलं. दादा दादा खरंच मला माफ करा, माझं चुकलं. पण मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे ना कधीच असं घडणार नाही. पाहुणं लय डेटवर जाऊशी वाटतंय नाही का तुला? अहो, सारखं सारखं त्याच जागी हिरो बनायचं का तुला? परत बाईकवर बसवणार का तुला? बसवशील का? नाही नाही बसवणार हो, नाही बसवणार, नाही बसवणार. अहो आता डेटवर सोडा, त्यांना भेटायला पण जाणार नाही मी. अहो शत्रू भैया थांबा. अहो ह्यो जर तिकडे गेला आहे ना तर त्या लोकांना शंका येईल की. हो, त्यामुळे ह्याला तिकडे पाठवावं लागेल, जावं लागेल. ओ छत्री, याला काय अर्थ आहे? भेटलो तरी प्रॉब्लेम, नाही भेटलो तरी प्रॉब्लेम. भेटायचं पण जवळ नाही जायचं. आणि जर तिला तू टच जरी केला ना तर मग नाही 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 हो, नाही टच करणार साहेब, नाही करणार. तिला परत बाईकवर नाही बसवणार. मला सांग, तेजू जेव्हा तुझ्या गाडीवर बसली होती तेव्हा तिने खांद्यावर हात ठेवला होता का तुझ्या? नाही 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 नाही, नव्हता ठेवला, नव्हता ठेवला, नव्हता ठेवला, नव्हता ठेवला, नव्हता ठेवला. आय, 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 आय. अक्का, 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 अक्का तू ठीक आहे ना? कुठं होतीस तू एवढा वेळ? पक्का बरी आहेस ना ग? आणि दाजींचा फोन का बंद होता? काय झालं सांग की. धागे अक्कासाठी पाणी घेऊन ये जा. मी आणते. येत बस बस. तेजू, काय झालं होतं? मला नाही कळते जे घडलं त्याला काय म्हणावं. मी आणि ते हॉटेलमध्ये गेलो होतो. तिथे आम्ही बसलो, गप्पा मारल्या, आम्ही ऑर्डर केली आणि ते अचानकच तिथनं गायब झाले.
दाजीने असं कसं केलं? यात त्यांची काहीच चूक नव्हती. नंतर मी बाहेर आले आणि दादा मला भेटल्यावर मला कळलं की त्यांना मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ते गिफ्ट शोधायला गेले होते. अक्का, अगं तू पण ना माहीत थोडा वेळ थांबायचं ना हाटल्यात. दाजींची वाट बघायची थोडा वेळ. नाही तर काय, एक नंबरची भित्रसच आहेस खरंच. तुला काही झालं असतं म्हणजे? मग काय? अगं मुलींनो, हो हो, तिच्यावर असं ओरडू नका. ती सुखरूप आहे हेच बघून माझ्या जीवात जीव आलाय. नाहीतर चांगल्या भावनेने केलेल्या गोष्टींसाठी केवढी मोठी शिक्षा भोगावी लागली असती ही कल्पनाही करमत नाहीये मला.